नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तुम्ही बघितलेलं असताना की VIT पुणे या इन्स्टिट्यूटमध्ये अद्यापही चौथ्या राऊंडसाठी 52 सीट्स आर अवेलेबल. ठीक आहे, जर तुम्ही बघू शकता बघा, वॅकन्सी फॉर द कॅप राऊंड 4. ओके, ऑफिशियल वेबसाईटवरनं आपण ही PDF डाउनलोड केलेली आहे. ठीक आहे, हे त्यांच्या संस्थेचं नाव आहे, ट्रस्ट आहे ती. ओके, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्यामधले एक कॉलेज. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं, म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट राहते की या कॉलेजेसमध्ये ओके मला इतके इतके पर्सेंटेज तर मी लागू शकतो का. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, आपल्याला काय करायचं बघा, माझ्याकडे सेकंड एक PDF आहे. ही PDF आहे लास्ट इयर कॅप राऊंड 3 साठीची कट ऑफची PDF आहे. ओके, परंतु लास्ट इयरपर्यंत कॅप राऊंड 3 नव्हते. ओके, या वर्षीपासून कॅप राऊंड 4 ॲड झाला, त्याच्यामुळे कॅप राऊंड 3ऱ्या वर्षी जे काही कट ऑफ आहे ओके त्यात थोडेफार फरक राहणार. ओके, समजा 90.47. ओके, 90 पॉईंट समजा 10, थोडं ग्रॅज्युएशन म्हणजे अर्ध्या पर्सेंटाईलचा थोडाफार ग्रॅज्युअली चेंज राहणार, त्याच्या पलीकडे राहणार नाही. ठीक आहे, पुण्यातलं हे अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज नसलं तरी प्रायव्हेटमधलं एक जबरदस्त कॉलेज आहे पुण्यामधलं. ठीक आहे, तुम्ही बघू शकता जसं की बघा, आता जसं की आपल्याला सुरुवातीला किती वॅकन्सी आहे, जसं की तुम्ही बघू शकता बघा, हे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एकच वॅकन्सी दिसते आणि ती एक वॅकन्सी गेलेली आहे EWS साठी. हे तर लक्षात. मग आपल्याला लास्ट इयरचा कट ऑफ चेक करायचा, सिव्हिल इंजिनिअरिंग EWS बघा इथे 83. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 83, 84, 82 याच्या जवळपास जे काही पर्सेंटाईल आहे ते विद्यार्थी तिथे 101% लागू शकतो. ओके, आणि तो विद्यार्थी कशाचा हवा आहे, EWS. हे त्याला लक्षात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला रिझर्वेशन चेक करायचं आहे, कोणत्या रिझर्वेशनमध्ये सीट्स अवेलेबल आहे. आता बघा सेकंड कोर्स बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी टोटल 14 जागा अजूनही तिथं अद्याप शिल्लक आहे. ठीक आहे, बघा जसं ओपनमधून जनरलसाठी 1 आहे, SC साठी 2 आहे. मग आपल्याला तिकडे जाऊन कम्प्युटर सायन्ससाठी कट ऑफ चेक करावं लागणार. बघा कम्प्युटर सायन्ससाठी ओपनसाठी बघा 99.09, SC साठी बघा 97, ST साठी बघा 87. हा कट ऑफ चेक करायचा आहे, तिथं वॅकन्सी चेक करायची. म्हणजे ह्या जर दोन गोष्टी जर टॅली झाला तर तुमचे तिथे लागण्याचे चान्सेस ॲटोमॅटिक वाढून जातात. इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट बघा नेक्स्ट कोर्स आहे, त्याचे 4 सीट्स अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. आता या 4 सीट्स ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू त्यांना भरायच्या, म्हणजे इथं आपल्याला चान्स नाही. CET थ्रू लाग, ज्यांनी JEE दिले असेल त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. आता इथं बघू शकता ENTC साठी ओपन लेडीजमधनं एक सीट्स तुम्हाला दिसते. ओके, ENTC ना, इन्फॉर्मेशन झाली, ENTC ओपन बघा, कट ऑफ बघून घ्या किती पाहिजे आपल्याला, 97 पॉईंट समथिंग. ओके, म्हणजे हे जर तुमचं एकदा क्रॉस व्हेरीफाय झालं. ओके, टोटल मी 52 जे काही सीट शिल्लक राहायला म्हटले, मी सगळे जे काही आपले इथे VIT कॉलेजेसमध्ये जे काही सगळे संपूर्ण कोर्सेस आहे, या संपूर्ण कोर्सेसमध्ये जे काही सीट्स अवेलेबल आहे, या सगळ्या जर सीट्सची तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केले, सगळ्यांचे ॲडिशन जर केले तर टोटल 52 सीट्स आर देअर. ठीक आहे, आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेशनसाठी 3 आहे. ओके, मग तुम्हाला तीच सेम गोष्ट करायचं आहे, इकडे येऊन तुम्हाला इन्स्ट्रुमेशनसाठी कट ऑफ चेक करायचा आहे. याचा लक्षात. हा लास्ट इयरचा बघा, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलिंग लास्ट इयरचा कॅप राऊंड 3चा कट ऑफ आहे. याचा लक्षात. तोपर्यंत ऑफिशियली चौथा राऊंड नव्हता. ओके, आता जो काही चौथा राऊंडचा जो काही कट ऑफ राहणार आहे, आता समजा पुढल्या वर्षी स्टुडंटसाठी थोडाफार ग्रॅज्युअल चेंजेस राहणार आहे, खूप काही चेंजेस राहत नाही. तर जसं तुम्ही बघू शकता इन्स्ट्रुमेंटेशनसाठी NT2 साठी 93 होता, OBC साठी 92 होता. मग याच्या जवळपास जर तुम्हाला पर्सेंटाईल असेल, आणि हे एक पुण्यातलं प्रायव्हेट सेक्टरचं जबरदस्त कॉलेज आहे. ठीक, बघा हे अनएडेड ऑटोनॉमस आहे. ओके, प्रायव्हेटली तो म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे, ओके NAC वगैरे सगळे असेसमेंट ॲक्रेडिटेशन झाल्यानंतर तो ऑटोनॉमस बनला असेल, तर एखादा पर्टिक्युलर कॉलेज बनतो असा. ठीक आहे, तो अनएडेड आहे. ओके, जसं गव्हर्नमेंट एडेड इथं लिहूनच राहतं, गव्हर्नमेंट एडेड अनएडेड, म्हणजे लक्षात. ओके, इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट 4 मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जागा आहे. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा व्हेरीफाय करायच्या. ओके, कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्या टोटल 6 सीट्स आहे. जसं तुम्ही बघू शकता ओपनसाठी इथे 2 आहे. म्हणजे तुम्हाला तिकडे आता कट ऑफ चेक करायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल. जसं की बघा जनरल ओपनसाठी जो काही कट ऑफ आहे 98. मग हा जर कट ऑफ तुमचा व्हेरीफाय झाला तर तिथे जर जागा दाखवता तर 101% चौथ्या रँकसाठी हा कॉलेज तुम्हाला टाकायचा आहे. ओके, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे पुण्यामधले. हे लक्षात. अशा पद्धतीने जर तुम्ही जर टॅली करून घेतल्या गोष्टी तर कोणत्याच अडचणी येणार. सर्वप्रथम जे काही वॅकंट सीट्स आहे तिथं रिझर्वेशन चेक करा, तुमचं रिझर्वेशन अवेलेबल आहे का. मग समजा जर रिझर्वेशन अवेलेबल असेल तर कट ऑफमध्ये जा, कट ऑफमध्ये तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीला किती पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहे. ओके, लास्ट इयर कॅप राऊंड 3चं बघतो आपण,
फार चेंजेस नाही राहणार. ओके, एखाद्या विद्यार्थ्याचा अर्धा पर्सेंटाईल 1% मागे पुढे राहिला तर त्यांनी 101% या कॉलेजला प्रिफरन्स द्या. ओके, जसे या कॉलेजचे समजा एखाद्या विद्यार्थ्याला टेक ब्रँचेस पाहिजे, मग त्यांनी सगळंच टाकायचं, कम्प्युटर टाका, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टाका, सगळ्याच टाकून द्यायच्या. याचं लक्षात, ते सगळं चेक करून याचं लक्षात. ओके, अशाच व्हिडिओसाठी ओके आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.